कॉक्रोच जनता पार्टी या संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये एल्गार पुकारते आहे। आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन होणार आहे। काल सीजेपीने बंगळुरूमध्ये आंदोलन केलं। नीट परीक्षेमधली अनियमितता या विरोधामध्ये आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मुसळधार अशा पावसामध्ये देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झाले। बंगळुरूच्या फ्रीडम पार्कामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये जवळपास 700 तरुण सहभागी झाले। अभिनेते प्रकाश राज यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या मोहिमेला पाठिंबा देखील दिलेला आहे। अनेक युवा गट आणि संघटना देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। तर काल जयपूरमध्ये अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याची माहिती आहे। कॉक्रोच जनता पार्टीने जयपूरमध्ये आयोजित केलेल्या निदर्शनामध्ये त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला।